स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांच्याकडून दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या 2 आरोपी ताब्यात। आरोपीकडून दरोडा व जबरी चोरीचे 3 गुन्हे उघड। फिर्यादी प्रतिभा पंढरीनाथ साठे राहणार नारायणडोह तालुका जिल्हा अहिल्यानगर यांचे पती घरासमोर झोपलेले असताना दिनांक 22/2/2026 रोजी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास अनोळखी 5 आरोपींनी फिर्यादीचे पती यांच्यावर चाकूने वार करून तसेच घराचा दरवाजा कटवणीच्या साह्याने उचकटून घरातील लोकांना काठीने मारहाण केली व घरातील 2,17,500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने दरोडा टाकून चोरून नेले आहेत। सदर घटनेबाबत नगर तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 112/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 310-2-311 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। वरील प्रमाणे गुन्हा घडल्यानंतर गुन्हा उघडकीस आणण्याकामी सूचना दिलेल्या आहेत। सदर सूचनांनुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे सपोनी हरीश भोये, पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगोजे, फुरकान शेख, दीपक घाटकर, अतुल लोटके, श्यामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, सागर ससाने, बाळासाहेब गुंजा, बाळासाहेब खेडकर, प्रशांत राठोड, महिला पोलीस अंमलदार ज्योती शिंदे, भगवान धुळे यांचे पथक तयार करून सदर पथकास गुन्हा उघडकीस आणण्याकामी सूचना व मार्गदर्शन करून रवाना केले। वर नमूद पथकाने यापूर्वी दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेल्या आरोपीची माहिती संकलित करून व्यावसायिक कौशल्याच्या आधारे माहिती काढत असताना पथकास व गुप्त बातमीदारामार्फत सदरचा गुन्हा हा सोमनाथ काळे याने व त्याच्या इतर साथीदारांनी केला असल्याचे व ते पांढऱ्या रंगाच्या कारमधून चांदबेबी महाल येथून वाळुंजकडे जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली। पथकाने तत्काळ चांदबेबी महाल परिसरामध्ये सापळा रचून फोर्ड फिस्ट कार क्रमांक MH03 BH9002 ही व त्यामधील 2 इसम ताब्यात घेतले। ताब्यात घेतलेल्या इसमांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव सोमीनाथ उर्फ पिप्या मीनाजी काळे, चिंग्या उर्फ सौरभ सचिन काळे दोन्ही असे असल्याचे सांगितले। ताब्यातील इसमांकडे व्यावसायिक कौशल्याच्या आधारे सखोल तपास करता त्यांनी वरील प्रमाणे गुन्हा हा त्यांच्या चिक्या गोप्या चव्हाण, तुषार नंदू भोसले, आसिफ निमाजी काळे, भगवान इम्पेरिले चव्हाण अशांनी केला असल्याची कबुली दिली। आरोपीच्या कब्जातून गुन्ह्याच्या वेळी वापरलेली 3 लाख रुपये किमतीची कार, 12,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल असा एकूण 3,12,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपींना गुन्ह्याच्या तपासकामी नगर तालुका पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास नगर तालुका पोलीस ठाणे हे करत आहे।